केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नमस्कार मित्रांनो, मी शेखर दादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा. मालेगाव शहरातील कॅम्प रस्त्यावर जी केबीएच विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ह्या दोन शिक्षण संस्था आहेत. या दोघं शाळांमध्ये जवळजवळ शिक्षण घेण्यासाठी 3,000 ते 3,500 विद्यार्थी रोज शाळेत येतात आणि शाळा सुटल्यानंतर आपापल्या घरी जातात. परंतु तिथं सगळ्यात मोठी एक जी समस्या आहे की या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी काही लहान मुलं पण आहेत आणि तिथून येणारे जे वाहन असतात काही, तर ते बऱ्याचशा जोरात येतात आणि जोरात जातात. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना देखील इजा होऊ शकतो. तिथं नेहमीच अपघात घडत असतात. तरी मालेगावचे महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत रवींद्र जाधव यांना आमची नम्र विनंती आहे की केबीएचपासून जो DKकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकले गेले पाहिजेत, जेणेकरून छोटे मोठे अपघात टळतील. तसेच केबीएच शाळा ते RV शाळाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथं मध्येच डिवायडर टाकल्यामुळे जे विद्यार्थी इकडनं येतात जातात त्यांना फार मोठ्या प्रमाणात अडचण होते आणि ज्यावेळेस एखादी छोटं मोठं वाहन असेल, चारचाकी बस असेल, ते डायरेक्ट टर्न मारल्यामुळे शाळेतून जे विद्यार्थी येतात त्यांचासुद्धा अपघात होऊ शकतो, एखाद्याच्या जीवितचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून माझी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर केबीएच विद्यालयापासून तर DKपर्यंत जो रस्ता आहे तिथं स्पीड ब्रेकर टाकले गेलं पाहिजे आणि केबीएच विद्यालयापासून ते RVHपर्यंत जो काही जाणारा रस्ता आहे तिथे देखील येणाऱ्या रस्त्याकडे आणि जाणाऱ्या रस्त्याकडे सुद्धा डिवायडर टाकले गेले पाहिजे, जेणेकरून जे मोठे वाहन असतात तिथे ते स्पीड ब्रेकर पाहिल्यानंतर त्यांची गती कमी होते, जेणेकरून अपघात टळू शकतो, कोणाचा तरी जीव वाचू शकतो. कारण ह्या शाळेमध्ये जाणारे हे विद्यार्थी हे लहान लहान विद्यार्थी असल्यामुळे ते गोंधळून जातात की कोणत्या बाजूने जावं आणि कशा बाजूने जावं. म्हणून माझी परत एकदा नम्र विनंती आहे आयुक्त साहेबांना की तुम्ही लवकरात लवकर इथं स्पीड ब्रेकर टाकले गेले पाहिजे आणि जे मध्ये तुम्ही द्विभाजक टाकलेले आहेत तर त्यांच्यातून सुद्धा छोटी वाट या विद्यार्थ्यांसाठी काढून द्यायला पाहिजे. कारण हे विद्यार्थी ज्यावेळेस शिकणं जातात तर त्यावेळेस ते गोंधळून जातात आणि एक तर मग ते केबीएचच्या पुढं चालले जातात किंवा रस्ता भरकटून जातात. म्हणून माझी परत एकदा आयुक्त साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर तिथं स्पीड ब्रेकर टाकण्यात यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने देतो.